हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाल स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात। मित्रांनो, गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी जुळलेले पाहुणे कलावंत आहेत झाडीपट्टीतील उत्कृष्ट तबलावादक केवळभाऊ बगमारे। मित्रांनो, कसलीही वाट न बघता आपण सुरुवात करूया केवळभाऊ बगमारे यांच्या मुलाखतीला। झाडीपट्टीच्या नाटकांसोबत सामुदायिक प्रार्थना, भजन, कीर्तन आणि सुगम संगीत अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ बगमारे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले कौशल्य दाखविले आहे। या पलीकडे त्यांनी परराज्यात जाऊनही तबला वादन केले आहे। झाडीपट्टीचे केंद्रबिंदू असलेल्या वडसा येथून जवळच असलेल्या मोहटोला या गावातील केवळ बगमारे हे झाडीपट्टीतील एक उत्कृष्ट तबलावादक आहेत। यासोबतच ते एक उत्तम व्यक्तिमत्व देखील आहेत। अंगात कला असणारा माणूस कधीच बेरोजगार राहत नाही हे ब्रीदवाक्य केवळ बगमारे यांनी आपल्या तबलावादनाच्या कलेतून सिद्ध केलं आहे। केवळ बगमारे यांनी तबलावादनातच आपलं करिअर बनविलं आहे। तबलावादनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीतून ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाळा चालवित आहेत। केवळ बगमारे यांनी आजवर हजारोंच्या वर कार्यक्रमातून तबलावादन केले आहे। दादा नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे तुमचं गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या भागामध्ये। दादा, आपण चर्चेला सुरुवात करूया। दादा, तुम्ही झाडीपट्टीमध्येच नव्हे तर झाडीपट्टीचे रंगभूमीची नाटकं आहेत त्यांच्या बाहेरील क्षेत्र म्हणजे भजन म्हणा, सामुदायिक प्रार्थना यामध्ये एक उत्कृष्ट तबलावादक म्हणून परिचित आहात। दादा, मला सांगा की तुम्हाला संगीत क्षेत्रात संगीतात रुची कशी निर्माण झाली? तुम्हाला तबला वादनाची कला कशी अवगत झाली? मला लहानपणापासूनच संगीताची वाद्यांची खूप आवड आहे। म्हणजे गावात म्हणा, गावाशेजारी म्हणा, जर कुठे भजन असला तर मला आमंत्रण असो की नसो मी तिथपर्यंत जात ते भजन म्हणा, कीर्तन म्हणा श्रवण करण्याचा प्रयत्न करत होतो। ते वाद्य म्हणजे ऐकत होतो। अच्छा। आणि मला बालपणी म्हणजे वाद्यांची लहर आली, संगीताची जर लहर आली ना तर मी माझ्या हाती काय असो, मग टेबल असो, खुर्ची असो, दरवाजा असो, ड्रम असो किंवा गंज असो, मी ते म्हणजे काहीतरी वाजवल्याशिवाय मला चैन पडत नव्हतं बालपणी, अशी माझी एक सवय होती। आणि मी मामाच्या गावाकडे जेव्हा जात होतो लहान असताना तेव्हा माझे तिकडे मित्र होते, कालिदास भागडकर, किरण रामटेके, राजू भोसयाम आणि अशी बरीच मित्रमंडळी होती। तर तेव्हा प्रत्येकाच्या घरी मातीची भांडी असायचीच। आधी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक सुद्धा केला जात होता। आणि पाण्याची माठ म्हणा, ते पाणी गरम करायचे हंडी वगैरे म्हणा, ते मातीचीच असायची। तर ती आम्ही नवीन असो की जुनी असो, मग ते आम्ही ते खालचा भाग फोडून आम्ही त्या वरच्या भागाला म्हणजे ज्याच्या तोंडाकडील भागाला भात म्हणा, डिंक म्हणा किंवा इतर प्रकारची कोणतीही चिक्की लावून ते आम्ही त्याला कागद चिपकवत होतो आणि डबुकऱ्या बनवत होतो। आणि तो वाजवून त्या डबुकऱ्या वाजवून खूप सुंदर वाजायच्या त्या, आवाज यायचा त्यांचा। तर ते वाजवून आम्ही ते खूप एन्जॉय करत होतो बालपणी। हा एक संगीताचा म्हणजे वाद्यांचा एक आनंद घेत होतो आम्ही लहानपणात। मला म्हणजे अजून पुन्हा आमच्या गावला किनाळा मोटोला गावला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे दोनदा येऊन गेले। आमचे पूर्वज सांगतात आमच्या गावामध्ये गुरुदेव मंडळांची स्थापना केली। वंदनीय ग्रामगीताचार्य मी ज्यांच्यासोबत राहिलो, तुकाराम दादा,
टेकडीला 2-3 दिवस मी त्यांच्यासोबत घालवलेला आहे मी माझ्या लहानपणामध्ये. तर ते सुद्धा आमच्या गावी 2-3दा येऊन गेले आणि आमच्या गावाला आदर्श ग्राम करून गेले. तेव्हापासून आमच्या गावात एक सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आणि पहाटेला ध्यान हा नित्यनेमाने होत असतो. तर मी 4-5व्या वर्गात असतानाच मी प्रार्थनेला जाऊ लागलो. आमच्या प्रार्थनेमध्ये म्हणजे तिथं तबला वाजवणारे चांगले व्यक्तिमत्व, प्रार्थनेत अनेक वाद्यही होती, हार्मोनियम, तबला, वीणा म्हणा, चिपड्या म्हणा, मंजिरं म्हणा, टाळ अशी वाद्य होती. तर मी विशेषतः करून त्या तबल्याकडेच माझं लक्ष जायचं जास्त आणि मी ते कसा वाजवतात ते म्हणजे निष्कर्ष ते काढायचं मी, म्हणजे भजनाला वाजवतात कसं, उठाण कशी, तर ते त्यांच्याकडे पाहून मी ते कला अवगत करण्याचा प्रयत्न केला. तर प्रार्थनेमध्ये वाजवणारे चांगले व्यक्तिमत्व होते झिंगरजी पत्रे, मुकरूजी भागडकर, रघुनाथजी कोल्हे यांचा मी तेव्हाचा तबला पाहून तो मी तसा वाजवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यांचंच मी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा. आणि आता मग आमच्या गावात भजनी मंडळी आहेत, चांगलं भजनी मंडळी आहेत. आमच्या गावात शंकरजी वाडई महाराज होते, पुंडलिकजी धोटे महाराज होते, सदाशिवजी वाघधरे महाराज होते, देवरावजी भगमारे महाराज, पुंडलिकजी ठाकरे महाराज, उत्कृष्ट खंजीर वादक दयारामजी ठाकरे महाराज यांचं मी भजनं वाजवून तेव्हा म्हणजे ते जे उठाण महाराजांची आहे ते आमच्या गावामध्ये आज पाहायला जे तळप होती महाराजांची भजनाची ते आमच्या गावामध्ये भजनात पाहावयास मिळते. तर मी त्यांचं तेव्हा भजनं वाजवित होतो. असं करता करता मग भजनं वाजवायला लागलो. म्हणजे हे सगळं तुमचं झालं बालपण आणि या बालपणामधून तुम्हाला ती संगीताची रुची निर्माण झाली. पण मग तुम्हाला असं कधी वाटलं की आपण हे जे तबलाचं वादन आहे हे आपण पूर्णपणे शिकून घ्यावं, याच्यामध्ये पारंगत व्हावं, मग यासाठी कुठलं तुम्ही शिक्षण घेतलं किंवा यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? संगीतामध्ये तबला असो की कोणतेही अन्य प्रकारचे वाद्य असो ते पूर्ण कोणीच शिकू शकत नाही. आम्ही पण विद्यार्थीच आहोत. पण आमच्या गावामध्ये मीच मग लहान लहान मुलं घेऊन देवराव बावणे आहेत, रमाकांतजी दोनाळकर होते, तेव्हा आम्ही चांगले चांगले मुलं मिळून एक भजनी मंडळ स्थापन केला, श्री गुरुदेव भजनी मंडळ आम्ही स्थापन केलं आणि चांगले भजनं गायला लागलो. तेव्हा आमच्या घराशेजारीच माझे पहिले संगीत गुरु जे ज्यांनी संगीतमय नाटकामध्ये, ऐतिहासिक धार्मिक पौराणिक नाटकामध्ये चांगलं म्हणजे संगीत देण्याचं काम केलेलं आहे, तबला वादनाचं काम केलेलं आहे, हार्मोनियम वाजवले त्यांनी हजारोच्या वर, म्हणजे कितीतरी नाटकांमध्ये त्यांनी हे संगीत देण्याचं काम केलं आहे. असे माझे पहिले संगीत गुरु श्यामजी शेंडे यांनी माझ्यामध्ये म्हणजे भजनामध्ये तबला माझा त्यांनी ऐकला आणि मग त्यांनी मनात निश्चय केला की ये कुछ तो भी कर सकता है, इसको हम और पढ़ाएंगे. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितले की तू माझ्याकडे येत जा. तर मी त्यांच्या सोबतच राहायचा. मग ते मला कुठेही कार्यक्रमावर नेत होते तेव्हा आणि तो मी अनुभव घेत होते त्यांच्यासोबत. सांगायचे ते मला हे असं तिथे संगीतामध्ये बरंच काही मार्गदर्शन केलं त्यांनी मला. आमच्या गावात चांगले एक स्वरबहार आहेत दिवाकरजी बारसागडे, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन लागलं. आमचे सिनियर आमच्या गावातले माझे भाऊच लागतात निलूभाऊ बारसागडे, यांनी सुद्धा मला ह्या तबला विषयामध्ये मार्गदर्शन केलं आहे. आणि याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मग आमच्या गावाशेजारीच वीरगाव आहे. तिथं मी 6वी-7वी वर्गामध्ये असताना तिथं लाखांदूर तालुक्यातील खैरी येथले हरिभक्तपरायण कदम महाराज हे तिथं आले होते आणि त्यांनी संगीत विद्यालय सुरू केलं तिथे आपल्या काही शिष्यांसोबत. तर मग मी तिथं ॲडमिशन घेतला आणि त्यांच्याकडे शिकायला जाऊ लागलो तेव्हा. तर महाराज आंधळे होते तर त्यांना म्हणजे त्यांच्या सेवेत मी लागलो. शिकायलाच नाही तर मी त्यांच्या सेवेत लागलो. त्यांनी माझ्याकडून काही फी वगैरे घेतली नाही तेव्हा शिकण्याची. हो, महाराजांचा प्रेम होता माझ्यावर आणि मी महाराजांचं ते म्हणजे महाराजांना कामात मदत, त्यांना नदीवर नेणे, नदीवरून घरी सोडणे आणि त्यांचे जे बाकी कामं होतं त्या कामामध्ये मी मदत करायचा. महाराज इथून वडसाला गेले तिथेही जाऊन मी त्यांना मदत करू लागलो. आणि आपल्याला गुण घ्यायचे होते तर आपल्याला काहीतरी म्हणजे कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता है असं मी त्यांच्यासाठी मी माझा वेळ, माझी मेहनत दिली आणि त्यांनी सुद्धा त्यांचाच कृपा प्रसाद आज मला लाभला. मी आज इथपर्यंत आहे. आणि महाराज खैरीला पण गेले तिथे पण मी त्यांच्या भेटीला जातच होतो. असं हे
मी म्हणजे तळमळ जी होती माझी शिकण्याची आणि मी गुण प्राप्त करण्याची ती असं करत गेलो. आणि मग त्यानंतर मग तुम्ही भजनाच्या माध्यमातून मग इकडे झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमीच्या क्षेत्रात याचा संबंध कसा जोडून आला? आम्ही गावामध्ये भजन म्हणजे मुलांनी भजन मंडळ स्थापन केल्यानंतर आम्हाला गावातच नाही तर गावाबाहेरही बोलावं लागले. आमच्या भजनाच्या म्हणजे जो सुंदर भजन मंडळ होता आमचा. तर आमच्या गावाशेजारी एरतोंडी म्हणून गाव आहे. तर तिथे हरिभक्तपरायण चांगलं अध्यात्म क्षेत्रात मोठं नाव आहे त्यांचं. हरिभक्तपरायण श्रीरामजी दुनेदार महाराज खामकुऱ्याचे आहेत ते, अर्जुनी तालुक्यातील. तर त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम तिथे होता. आमचा भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्यांना आमचं भजन खूप आवडला महाराजांना. तर त्यांनी त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला तिथं बोलावलं आणि म्हणलं बाबू तुम्ही माझ्या भागवताला याल का? तर आम्हाला ती संधी चालून आली, एक खूप मोठी संधी चालू आली. तर देवराव आणि मी त्यांच्या भागवताला तिथून मग जसे आम्ही काही विहिरीतले बेडूक जसे राहतात विहिरीत, तर विहिरीच्या बाहेर त्यांनी आम्हाला काढलं आणि इतरत्र बाहेरगावी 4-5 वर्ष मी त्यांच्या संगतीत राहिलो महाराजांच्या. बऱ्याचशा गावी मी त्यांच्यासोबत भागवताला गेलो. पण लाखांदर तालुक्यामध्ये एक इंदुरा म्हणून गाव आहे, तिथं भागवताला गेलो असताना तिथले मित्र जुळले. पण प्रभुबा मेश्राम, जयपाल गोटे, संतोष वागदरे, भूषण काळबांदे आणि त्या गावात म्हणजे मला गावच पूर्ण ओळखतो आणि सगळे म्हणजे जीव लावतात. हो, एक प्रेम स्नेह निर्माण झाला आहे त्या गावात आमच्यात. असे बरेचसे गावात मी जिथे जिथे जाईन तिथं भाऊ माझ्यासोबत लोक जुळतात माझ्या स्वभावामुळे. आणि आताही म्हणजे मी आज 20-22 वर्षे होतात मी ज्या ज्या गावी गेलो आहे त्या गावी अजून माझा संबंध सुरूच आहे. म्हणजे जे आपुलकी म्हणा ते अजूनही सुरूच आहे. ते माझ्या भेटीला येतात, मी त्यांच्या भेटीला जातो. तर इंदुऱ्यामध्ये भागवत सुरू असताना त्यांनी माझं तबला वादन पाहून तिथं नाटक उभारला होता त्यांनी. तर त्या नाटकाला तबला वादन तूच करशील म्हणून त्यांनी मला मित्रांनी मग फोर्स केला. तर मी ते पहिली नाटक थोडा थरकाप सुटला होता पहिल्यांदाच, तर पण वाजवलं, चांगलं वाजवलं. आणि दुसऱ्या वर्षी पण त्याच मित्रांनी, तेथील मित्रांनी, त्या गावातील मित्रांनी नाटक उभारलं आणि मलाच प्राचारण केलं. आमच्या गावात शेजारी वीरगाव म्हणून आहे, तिथं एक स्त्री कलावंत म्हणून आहेत, चांगलं नाव आहे त्यांचं झाडीपट्टीमध्ये, अनुराधाताई कांबळे. यांच्या लक्षात आलं मग की हे चांगले वाजवतात म्हणून. तर मग त्या पण मला नाटकावर, ह्या मोफतच्या नाटकावर नेऊ लागल्या. 5-6 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं. तर तेव्हा आर्गनवर राकेश भाऊ कावळे आहेत भुयारचे, ते सुद्धा होते. पितांबर भाऊ पिलारे होते, ते सुद्धा काही वर्ष होते माझ्यासोबत. गुड्डू बोरकर होते एकोडीचे. खोडशिवणीचे वसंता भाऊ राऊत होते, यांनी सुद्धा माझ्यासोबत 5-6 वर्षे आम्ही हे मोफतचे नाटकं वाजवलेले आहे. तर हे वाजवत असतानाच गुड्डू बोरकर आणि मी एका गावी नाटक वाजवत होतो. तर तेव्हा प्रल्हादजी मेश्राम आले होते नाटक पाहायला, प्रल्हाद नाट्यरंगभूमीचे निर्माता. तर त्यांनी मला माझा तो वादन पाहून दुसऱ्याच दिवशी ऑफर दिली ग्रुपची, सर तुम्ही आमच्या ग्रुपला या म्हणून. तर मला पुन्हा आनंद झाला की सरांनी ऑफर दिली तर आपण यांच्याकडे गेलं पाहिजे. मी तेव्हा मानधनाचा विचार न करता त्यांच्याकडे झालो होतो. तर त्यांच्याकडे सुद्धा मी 5 वर्षे काढली सरांकडे आणि चांगल्या पद्धतीने तबला वादनाचं त्यांच्याकडे 5 वर्ष काम केलं. नंतर आमचे मित्र आहेत मोरगावचे बालूभाऊ नेवारे, ते पण चांगले ऑर्गन वादक आहेत. त्यांच्या मग संगनमताने, त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या शिफारसीनुसार दिग्दर्शक शेखरजी पटले यांचा मला फोन आला आणि ते सुद्धा म्हणाले की बापू तू कोणत्या ग्रुपला आहेस? तर मी कुठंच नाही जे म्हणलो. तर ठीक आहे म्हणते, तू माझ्याकडे डन झालास म्हणते. तर तेव्हा ते डायरेक्टर होते आणि त्यांच्या ग्रुपचे मालक निर्माता रविभाऊ नकाते होते 1 वर्ष. आणि मग श्यामजी मेंढे झाले झाडीपट्टी मराठी नाट्यरंगभूमीचे मालक, श्यामजी मेंढे होते. मग त्यांच्याकडे सुद्धा मी 5 वर्षे काम केलं शेखर सरांकडे आणि त्यांच्याकडे सुद्धा अगदी मजेत आनंदात 5 वर्षे काढले मी. नंतर आमचे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत झाडीपट्टीमध्ये सध्या, ज्यांचं आता चांगलं नाव गाजत आहे, दुधरामभाऊ कावडे आणि घनश्यामभाऊ उपरीकर यांच्या. मग त्यांच्या शिफारशीनुसार आमचे नितीन पाटील नाकाडे आहेत विसुऱ्याचे, त्यांची प्रेस आहे धनंजय स्मृती रंगभूमी, त्या रंगभूमीला त्यांनी ऑफर केला आणि 3 वर्ष झालं मी तिकडे काम करत आहो. तर माझ्या ह्या 14-15 वर्षाच्या कालकिर्दीमध्ये
हजारोच्या वरून नाटकामध्ये तबला वादनाचे काम झालं आहे. आणि विशेषतः म्हणजे संगीतमय, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक नाटकामध्ये सुद्धा मी बरेच तबला वादनाचे काम केलं आहे. हा तुमचा झाला दादा झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमीचा प्रवास. यासोबतच तुम्ही झाडीपट्टीमधील वादक संघटनेचे सचिव आहात. मला एक विचारायचं आहे दादा की झाडीपट्टी वादक संघटना ही झाडीपट्टीमधील ज्या संघटना आहेत यांच्या सर्वात आधी निर्माण झालेली संघटना आहे. तर माझा प्रश्न हा आहे दादा की तुम्ही ही संघटना सर्वात आधी निर्माण केलेली होती त्यावेळेस मग तुमची उद्दिष्ट काय होती आणि मग आता ती संघटना त्या उद्दिष्टांची पूर्तता करते काय, ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी कार्यक्षम आहे काय, म्हणजे वादकांच्या मागण्या किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात. कारण मी बघितलेलं आहे दादा की तुमची वादक संघटना जी आहे ती मदतीच्या कार्यात म्हणजे अग्रेसर असते. मी झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमीनं जेव्हा पदार्पण केलं तेव्हा आमच्या सिनियर वादकांच्या काही अडचणी होत्या, समस्या होत्या. त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं होतं त्यावेळी. आमचे सिनियर होते चिदानंद भाऊ सिडाम, इरफान भाई खान, धम्मा भाऊ, जय सर होते, आदेश भाऊ राऊत, प्रल्हाद सर होते, किशोरजी बावणे होते. असे आम्ही मिळून बसून, सचिन कवाशे होते तेव्हा, मिळून विचार केला काय करायचं. हे म्हणजे आमचा जो मानधनाचा जो मुद्दा आहे, विशेष मुद्दा, याला आपण कसं सोडवू. तर एक झाल्याशिवाय कोणतंही म्हणजे संघटना म्हणा किंवा काही म्हणा, काहीतरी म्हणजे एकीनंच जे होते, एकीच्या बोलानं होते, ते काय होऊ शकत नाही. तर मग आम्ही हे सर्व मिळून, सर्व वादक मिळून, झाडीपट्टीतील सर्व वादक मिळून मीटिंग घेतली एक खूप मोठी आणि सर्वांमध्ये मग ही झाडीपट्टी वादक संघटनेची स्थापना केली. तर तेव्हाच माझ्या मनात एक क्लू आला की आपण संघटना तर स्थापन केली आहे, पण या संघटनेच्या माध्यमातून ही संघटना कशी सुरळीत चालावी, आपली एकी कशी टिकून राहील, या उद्देशासाठी मी मग झाडीपट्टी आमच्या वादक संघटनेतर्फे आमचे वादक आहेत, कलाकार आहेत, काही आता निर्मात्यांना पण केलं आहे परिस्थितीनुसार. तर आम्ही एक आर्थिक मदत म्हणून एक विडाच उचलला तेव्हापासून. आणि तेव्हापासून आम्ही कोणाच्या, आमच्या वादकाच्या घरी किंवा कोणत्याच्या घरी कोणी मरण पावले किंवा काही अपघात झाला, आमच्या वादकाला काही अपघात झाला, तर आम्ही त्यांच्यापर्यंत ती आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, म्हणजे मदत करण्याची प्रत्येकालाच गरज नसते. कोणी आपल्या म्हणजे ऐपतीनं असतो घरी बरोबर, पण हे जर उपक्रम जर सुरू राहिला, कुणाला असो किंवा नसो गरज, पण आपण जर त्याच्यापर्यंत गेलो, मदत केली, तर त्याला एक जिव्हाळा निर्माण होतो संघटनेविषयी आणि ही एकता टिकून राहते. एकमेका म्हणजे त्याला काय म्हणू आपण, एकमेका सहाय्य करो ओके सुपंत, यानं चांगले विचार, चांगली एक आपली संघटना सुरळीत राहील बा, याच्यासाठी आम्ही ती संघटनेची हा एक उपक्रम सुरू केला होता. असे बरेचसे मुद्दे आहेत झाडीपट्टी आमच्या वादक संघटनेचे, ते आम्ही पूर्णपणे पार केलेले आहेत. पण जो मेन मुद्दा होता मानधनाचा, तो अजूनही अपूर्णच आहे. तर त्याचं काय झालं, आपली संघटना करते एक आणि संघटनेतील पदाधिकारी करतात एक आणि दुसरे वादक जाऊन करतात एक. म्हणजे संघटनेनं जर आमचा वादक जर कोणा ग्रुपला दिला, तर मग दुसराच वादक जाऊन तिकडे कमी मानधनात मध्ये ते काय म्हणतात आपण सेटिंग करून तो होऊन जात होता. तर मग असं संघटनेला मग काही उपाय राहत नव्हता, काही उपाय उरत नव्हता. तर मग करायचं काय, हे म्हणजे एक दुफडी निर्माण झाली. दादा एक तुम्हाला सांगू का, जिथं कोणती संघटना असो किंवा संस्था असो, जिथं पैसा आणि जनसंख्या वाढली की तिथं दुफडी निर्माण होते. संघटनेत पैसा तर वाढला नाही, पण जनसंख्या आमची खूप आहे. वादक आमच्या झाडीपट्ट्यामध्ये खूप सारे आहेत. त्याच्यामुळे कोणाला नाही म्हणणं, कोणाला हो म्हणणं, म्हणजे एकाला आपण निर्णय घ्यायचे ते कसं सगळ्यांच्या मताने आणि सर्वांसाठी सारखे झाले पाहिजे. कुणाच्या मनाला म्हणजे ठेच न पोहोचावी असे आम्हाला निर्णय घ्यावे लागतात कधी कधी. याच्यासाठी मग स्वतःच्या पायावरही कधी कधी दगड मारावा लागतो. तर अशा पद्धतीनं आम्ही ते, पण जो उत्साह सुरुवातीला होता संघटनेमध्ये, तो आता मला काही संघटनेमध्ये दिसून येत नाही.
हे मदत करण्याची जी भावना हे करतातच. मी एक मेसेज जरी ग्रुपवर टाकून दिला तरी पटपट आर्थिक मदत करतात. पण कसं आहे, जे आमची सर्वात झाडीपट्टीमध्ये सर्वात आधी झाडीपट्टी वादक संघटनेची आम्ही स्थापना केली. एक खूप मोठा कार्यक्रमसुद्धा केला. अशा बऱ्याच संघटना झाल्या आमच्यानंतर, पण आमच्यासारखी कार्यक्रम घडवून आणले नाही. तेव्हा आम्ही कार्यक्रमसुद्धा घडवून आणला होता की त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही निर्मात्यापर्यंत बोलू आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण नाही, ते काही झालं नाही. आमच्या मागून ज्या संघटना आल्या, लेखक संघटना म्हणा, साऊंड संघटना म्हणा, निर्माता संघटना म्हणा, कलावंत संघटना, यांनी आपले मुद्दे मांडून निर्मात्यापर्यंत बोलून त्यांनी आपल्या मानधनात वाढ करून घेतली. आज नाटकाचा रेट वाढला आहे. हो, 40-50 हजारामध्ये नाटक देत होते ते आज 60-70 हजारावर नाटक देत आहेत. सर्व कलावंतांचे रेट वाढले, साऊंडचे रेट वाढले, नेपथ्याचा रेट वाढला, लेखकाचा रेट वाढला, मानधन वाढला. आमचंच का नाही? आमच्या मानधनात का वाढ नाही? इथं कुठेतरी वादकांनी विचार करायला हवा आणि एक होऊन कुठेतरी आपलं ज्या समस्या आहेत त्या निर्मात्यापर्यंत आम्हीच मांडू ना. पण तुम्ही आम्हाला सपोर्ट तर करा. 3 वर्ष झाले दादा मी संघटनेच्या रजिस्ट्रेशनसाठी लागला आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना म्हटलं मी डॉक्युमेंट्स द्या, तुम्ही काहीच करू नका, मीच करतो रजिस्ट्रेशन, तुम्ही फक्त माझ्या मागे यायला समोर तर होतच नाही, मागे यायला तयार नाहीत. अशी एक संघटनेची एक खंत वाटते मला. आणि कुठंतरी आम्ही संघटना मागे पडलोय. संघटना कशी मोतीलासारखी असायला पाहिजे. म्हणजे एका माशीला जर दगड लागला, कुणी मारला, तर संघटना पूर्ण ती अंगावर, मोती जसं अंगावर येऊन पडतं तशी संघटना म्हणजे एकजूट व्हायला पाहिजे. संघटनेने काय नाही, बिंदू मिळता सिंधूपणा आहे, गावचा बाग बहरवणी जाय, फुलाफुलांनी संघटनेचे, असं महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलं आहे. संघटनेने सर्व काही शक्य आहे. हा म्हणजे काही मी काही एकटा नाही करू शकत ना. नो एकल्याचा खेळ म्हणून जमिला हा मिळत. अशा प्रकारे फायद्याचं पण नाही आहे, सगळ्यांच्या याच्यासाठी त्या संघटनेचे काम असतात. उद्दिष्ट सर्वांसाठीच होतं. बरोबर. आणि मग दादा, तुम्ही आता जी ही खंत व्यक्त करताय, मग तुम्ही एवढ्यातच हार मानणार की तुमचे प्रयत्न चालू राहणार आहेत? संघटनेतील सदस्यांना तुम्ही काय सांगाल? हे बघा, जर आमच्या वादकांनी जर मला सपोर्ट केला ना, तर आम्ही जे आमचे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण जे पदाधिकारी असतात प्रत्येक, ते असतातच. पण जे इतरही वादक आहेत त्या वादक मित्रांना माझी विनंती आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही पुढे सरसावू जाऊ. पण तुमचा एक सपोर्ट हवा, पाठिंबा हवा. आज एक बोलायला गेलं, ज्यांना आम्ही आर्थिक मदत केली आहे अशी माणसं आज आम्हाला दुसऱ्याला मदत करायची झाली तर आर्थिक मदत करत नाही. मग आम्ही का म्हणून समोर पाऊल टाकावं? एक आज बऱ्याच वादकांच्याच आम्ही समस्या दूर केल्या आहेत. ते आज कोणाची काही भानगड झाली तर तिथे येत नाही, वाकूनही पाहत नाही. मग आम्हीच का सामोर व्हायचं? आम्हीच काय ह्या करायचं? अरे चला बाबा, आमच्याकडे पद आहे पण तुम्ही सपोर्टिंगसाठी तर या. बरोबर. हां, हेच माझं म्हणणं आहे. कसं आहे, वादकांची मेहनत फार, नाटकाला म्हणजे अविभाज्य घटक आहे संगीत. जसं साऊंड आत्मा आहे नाटकाचा, साऊंड म्हणा, तसं संगीतही त्याशिवाय नाटकच होत नाही. आणि हा विशेष घटक आहे. बरं, सांगायची एक गोष्ट म्हटलं दादा की कारण की संगीत वाजल्याशिवाय प्रेक्षकही थिएटरमध्ये प्रवेश करत नसतात. आणि होत कसं असतं की रातभर आम्हाला तिथं वाजवायला लागतं आणि शेवटपर्यंत कलाकार कसं एंट्री मारून तो थोडा वेळ 5-10 मिनिट रेस्ट घेऊ शकतो. आमच्या वादकांना रेस्ट मिळत नाही. तर आमच्या कामानुसार तरी आम्हाला मानधन द्यावा अशी माझी विनंती आहे. यासोबतच दादा, तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुमच्या गावात येणाऱ्या पिढीला भजनाची ओढ लागावी किंवा त्यांना एक संगीतात त्यांच्या मनात एक घर व्हावं, यासाठी तुम्ही तबला वादन हा प्रकार तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, माझं एक, आपण त्याला ध्येयच म्हणू, एक माझ्या मनात जी तळमळ राहते मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर आमच्या परिसरातील जे मुलं आहेत तर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून म्हणा, आपलं कोणत्याही संगीताच्या कलेच्या प्रकाराच्या माध्यमातून, आता कलेचे प्रकार पुष्कळ आहेत, पेंटिंग्स म्हणा, खेळ आहेत, त्यात अनेक कला आहेत अशा.
त्या कलेच्या माध्यमातून एक कुठेतरी देशाची, समाजाची, कुटुंबाची आणि धर्माची धुरा सांभाळली पाहिजे, याच्यासाठी एक आपला प्रयत्न आहे. तर त्याच्यासाठी जे आपले येणारी पिढी जी आहे, युवक आहेत, युवती आहेत, तर हे कुठेतरी चांगले सुज्ञान नागरिक तयार व्हायला पाहिजे, हीच माझी तळमळ होती. आणि त्या हे बोलण्यातूनच नाही तर मी हे कृतीतून आता करून दाखवलेलं आहे. जे तुम्ही म्हटले ना आता संगीत विद्यालय सुरू केलं, तर हो मी केलं. ते माझे जे गुरु होते खैरीचे कदम महाराज, आंधळे महाराज, त्यांना मी 5-6 वर्ष आधी मी माझ्या घरी आणलं आणि त्यांची संगीत विद्यालय सुरू केला. संगीत विद्यालय सुरू करताना खूप अडचणी आल्या, कारण की नव्यानं आमच्या एरियामध्ये संगीत विद्यालय सुरू होत आहे. तर जे संगीतप्रेमी होते 55 ते 60 मुलं माझ्याकडे ॲडमिशन म्हणजे एका महिन्यातच झाला. तर मग तेवढ्या म्हणजे साधनं नाही आमच्याकडे, तबला ना, हार्मोनियम नाही, काही नाही. मग गावातीलच माझी मित्रमंडळी आहेत, त्यांनी मला, आणि बाहेरगावची मित्रमंडळी आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या विषयावरती. अरे असं असं करणं आहे, कसं करू. तर ते म्हणले चांगलं काम आहे, आपण चांगलं काम करत आहोत. त्या चांगल्या कामासाठी कुठे मागे पाऊल सरसवायचं नाही, समोर चला, काय आहे ते आम्ही पाहून घेऊ. तर माझे गावातील मित्र होते, सत्यपाल ठाकरे, हिरालाल शेंडे, तानाजी ठाकरे, कैलास पारधी, राजू कावडे. तर अशा मित्रमंडळींनी सपोर्ट केला. हे घनश्यामभाऊ होते, शेखर नाकाडे, प्रवीण दोनाळकर, आमचे देवाभाऊ धाबेकर होते, आणि विशेष म्हणजे हरिभक्तपरायण विठ्ठलजी खानोलकर महाराज, जे माझे आता मी त्यांना गुरु मानतो, माझे गुरु मानतो, हे यांनी खूप मला असं त्यावेळी सपोर्ट केला. तर सुरू केला आणि 55 ते 60 विद्यार्थ्यांमधून आज आमच्याकडे 25 मुलं तयार आहेत, जी इतरत्र म्हणजे कार्यक्रमांना जात आहेत. चांगल्या कुणी नोकरीमध्ये लागले, पोलीसमध्ये लागले, आणि म्हणजे कशावरून चांगल्या संगतीमुळे, चांगल्या रस्त्यानं, आपण चांगल्या रस्त्याने जाऊ तर नक्कीच शेवट आपला चांगला होईल. वाईट मार्गाने जाऊ तर नक्कीच आपला शेवट वाईटच होईल. म्हणून आमचे जे आता मुले तयार झाले आहेत, 25 मुलं आमच्याकडे आहेत, तबला वादनात, हार्मोनियम वादनात, आणि इतरत्रही कोणत्या नोकरीला लागले आहेत. आता चांगले मुलं तयार झाले आहेत आपल्याकडे. आणि कसं आहे, एखादं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी संगीताचं खूप महत्वाचं स्थान असते, कारण चांगल्या संगीताने चांगले विचार नक्कीच येतात. आणि ज्या माणसांमध्ये कला नाही, एक माझा तरी अनुभव सांगते ना दादा, की जो ह्या क्षेत्रामध्ये आहे ना, आपल्या भजनाच्या संगीताच्या जे क्षेत्रामध्ये राहतात, ते विशेषतः करून वाईट व्यसनाच्या आहारी जात नाही. एक चांगला व्यक्तिमत्व त्यांचं कळत असतं, हा एक चांगला माध्यम होऊ शकतो. आणि ज्या माणसांकडे कलागुण असतात ना दादा, तो माणूस आयुष्यात कधीच रिकाम्या हाताने म्हणा किंवा उपाशी मारू शकत नाही. म्हणजे हा एक समज आहे, आणि त्या कला गुणांच्या भरोशावर तो 2 पैसे मिळवत असतो. तर हा एक चांगला फायदा त्या संगीताचा आहे. दादा, या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्या झाडीपट्टीमधले खूप सारे प्रशंसक आहेत, फॅन्स आहेत, सोबतच तुमचे बरेच परिचयाचे झाडीपट्टीमध्ये आहेत, भजनाच्या माध्यमातून, सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून. त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्या? आतापर्यंत माझ्यावर म्हणजे माझ्या तबला वादनामुळे, माझ्या स्वभावामुळे माझ्यावर जे प्रेम करणारे, जे आशीर्वाद देणारे, जे माझे ज्येष्ठ मंडळी आहे, मित्रमंडळी आहे, माझे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत, त्यांना मी एवढीच विनंती करतो की जो माझ्यावर प्रेम आहे, आशीर्वाद आहे, तो असंच सदोदित कायम राहावं, अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि जे हे तुम्ही स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे, हे जे तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला एक लोकांसमोर आणण्याचा जो प्रयत्न करतात, आमचे मित्र म्हणजे वैभव पाल आणि प्रणय दादा देवगडे यांचा मी एक विशेष आभार मानतो. दादा, तुम्ही आम्हाला वेळ देऊन आमच्या या गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप आभार आणि धन्यवाद दादा. नमस्कार. मुलाखत कशी वाटली? आवडली ना? मग या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि मुलाखतीबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बघत रहा झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचा खजाना. काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.